Okay, so this is the first time that we are doing this. Never vlogged before. This is the first time, as I said. We are going to a native. आम्ही जातोय खेडला. मी जातोय खेडला 15 वर्षानंतर कदाचित. आणि ही आमची एक गाडी आणि ही आमची दुसरी गाडी. सो आफ्टर 15 years आम्ही चाललोय खेडला. सो आता कसं व्लॉगिंग करायचं हे आम्हाला माहिती नाही, बट लेट्स सी. करता करता शिकू. आणि कसं आहे, हळूहळू मी माझ्या फॅमिलीला पण इन्क्लूड करीन. बट ना मोस्ट ऑफ देम लिटिल शाय, सो विल ट्राय टू काय म्हणतात त्यांना व्हिडिओमध्ये आणण्यासाठी प्रयत्न करूया. बट आत्ता सध्या वाजलेत सकाळचे 7 आणि लेट झालाय, सो निघूया. गणपती बाप्पा. का तू पण झोपला नाहीस का? दोन्ही ड्रायव्हर आपले झोपलेले नाहीत नीट. नीट पोचवा रे. समोरची गाडी तीच ना. बोलताना क्लिअर नीट पोचवा कुठे. हा, गावाला पोचवा. सर जो तेरा चकराए या दिल डूबा जाए, आजा प्यारे पास हमारे, काहे घबराए काहे घबराए. आपण आपल्या बाकीच्या फॅमिली मेंबर्सना विचारूया की त्यांना कसं वाटतंय सध्या. हाऊ आर यू फिलिंग? गावाला जाताना मजा येते की नाही? मस्त झकास. ही माझी मावशी, ही माझी मम्मी. पप्पा पुढे बसलेत. काय करतायत ते माहीत नाही, बट हां. आणि आम्ही सध्या आहोत कुठे ते आम्हालाही नाही माहीत, बट जात आहेत आमचे. ही आमची बहीण बसली आहे आत, जर दिसेल तर. किंवा बोर्ड. व्हॉट आर यू डुईंग नाव? गेट आउट. 2-3 तास लागतील अजून रत्नागिरीमध्ये पोचायला. आणि त्याच्यानंतर बघू तुम्हाला तिकडे काय मजा होते ते दाखवेन. तोपर्यंत टाईम लॅप्स, तिकडे जाईपर्यंत दृश्य आणि नंतर मग लगेच कट टू आमचं गाव खेड. मल्हार वारे मोतिया नद्यावी भरून, नाहीतर तेव्हा आम्ही जातो दुरून. मल्हार वारे मोतिया नद्यावी भरून, नाहीतर तेव्हा आम्ही जातो दुरून. ओढला अशी जीवाला गंगाची माती, तर घालती पुन्हा नव्याने ती रक्ताची नाती. खेडला जाणाऱ्या वाटेत आमचं कुलदेवतेचं मंदिर लागतं, श्री आई कालकाई. कुठेही जाताना, प्रवास करताना जर देवाचं दर्शन न घेता गेलं तर मनाला काही पटत नाही. तसं माझं कुटुंब वर्षानुवर्ष इकडे दर्शन करायला येत राहतं, पण मी अगदी 15 वर्षानंतर या मंदिरात आलोय. ही आमची आई कालकाई. माझ्यासोबत तुम्ही दर्शन घ्या आणि एकत्र बोला, जय श्री आई कालकाई. सो आपण पोचत आहोत आपल्या घरात. ॲक्च्युली मी विसरलो आहे की नक्की आमचं घर कोणतं, बिकॉज ॲज आय सेड 15 वर्ष ही छोटी वेळ नसते, राईट. अँड आपण चाललो आहे सध्या. दिस इज हाव माय रत्नागिरी का गाव लुक्स लाईक. अर्धी माणसं इकडून नाही येत आहेत, अर्धी माणसं पुढे आहेत. आणि ऑनेस्टली खरं सांगू तुम्हाला माहिती आहे, तुम्हाला माझा आवाज येतोय की नाही. सामान खूप आहे आणि आम्ही चालत आहोत.
पण इतक्या दिवसांनंतर वर्षांनंतर आम्ही येतोय ते लिटरली खूप छान वाटतंय. एक न्यूनेस फिलिंग आहे, नवीन एकदम म्हणून. हे आहे आमचं घर. आमचा दिस इज हाऊ आवर हाऊस लुक्स लाईक. ही आमची टमटम. फायनली एवढा मोठा अंगण आमचं. You see the happiness on the faces? 15 years. It's a long time. Hey! हे माझी आजी, माझा मामा. Just feels so pleasant. Obviously it feels so nice to be back. तर माझे केस खूप बेकार आहेत. People may have what can I say, the good hair day and bad hair day. माझ्या बाबतीत ते नेहमी बॅड हेअर डेच असतं. आम्ही फ्रेश बिश काही नाही झालो बिकॉज आम्ही ऑलरेडी लेट पोचलो आहोत. बट इट लिटरली फील सो गुड. आणि आम्ही हे नवीन कन्स्ट्रक्शन केलं आहे, पूर्ण बंगला बांधला आहे. लिटरली एवढा मोठा असा बंगला होता आधीपासून, बट काय म्हणावं तुम्हाला अजून ह्याच रूटने आम्ही पुढे गेलो तर आमचं एक देऊळ लागतं, आणि देवळाकडे पुढे गेलो तर एक आमचा वाडा येतो, जिकडे यू कॅन सी, आता वाड्याला काय म्हणतात इंग्लिशमध्ये, कॅटल हाऊस. तर येस, तर आम्ही जातो आहे नदीकडे. पाताळी नदी म्हणतात, जिकडे आम्ही म्हणजे मी लहानपणी लिटरली आम्ही आंघोळीला जायचो तिथे. तर वी आर गोईंग देअर. And next scene, cut to Patali. This is the way towards Patali. Look how beautiful it looks. हे चीटिंग करून गाडी घेऊन पुढे जात आहेत. असं चीटिंग आहे. दिस इज चीटिंग. मामी साहेब कसं वाटतंय आता? बापरे मामा, look how beautiful it is, man. We can't experience this in Mumbai ever. जवळच गेलो. The sun is setting though, and that's what you say, but the excitement beats everything. See, when you come after a long time to your native, this is what happens, right? Everyone loves it, and no matter how lazy you are in the city, how tired you are in the city, how inactive you are in the city, all of a sudden when you are in the native, you so feel that energy, you know. And I'm so gonna click the photo of that tree. My god, ही आमची पाताळी. इकडे आम्ही आंघोळ करायला यायचो, कपडे धुवायला यायचो. आम्ही लिटरली इकडे असं माझ्या लहानपणी छानपैकी असं आम्ही आंघोळ करायला यायचो इकडे. इकडे ते लहान लहान मासे असायचे जे आपल्या द स्मॉल फिशेस हू यूज टू क्लीन अस. छान पैकी. सी हाऊ पीसफुल दिस इज, मॅन. हाऊ पीसफुल दिस इज. ओ माय गॉड. कसं वाटतंय मम्मी? मस्त. किती वर्षांनंतर? बऱ्याच वर्षानंतर बालपणीची आठवण झालेली आहे. मस्त छान पैकी. हळूहळू. हे पेद्रू पेलवान याला जरा टाइम घेत आहे. पाय घट्ट ठेव. अरे चप्पल घालून. अरे घसरेल. कोण
फोन ठेवून दे, फोन ठेवून ये, सचिन. ये पप्पा वहाँ पे हमारा रिकॉर्डिंग कर रहे हैं और हम उनका रिकॉर्डिंग कर रहे हैं. हळूहळू ये. ये हमारे ड्राइवर साहब. मी येऊ घ्यायला. Literally must. Like it just feels so nice to be back, you know. Whoa. How many years? 15 years. Here and there. Mama, Mami, कसं वाटतंय? झकास बोलते पण येत नाही. आंटी किंवा मम्मी बस इतकंच हा ठीक आहे. मम्मी घाबरून जाते. हळू जा येऊ. हळू जा ग. काय घेऊन जाता पाया बरोबर तुमच्या? उधर नहीं मिलता है, जाड़ा वाला. देखना है आपको. कैसा उड़ेगा? नहीं ना कर रहे हैं. दो वर गया. हा सचिन टाकतो. तुम्ही आता लागता? आता मी लांब बघ लांब गेला बघ. व्हेरी गुड. आता मी इकडनं टाकते, कोणाच्या डोक्यावर लाग. 2-3 जणांच्या डोक्यावर येते पाण्यात. तू ट्राय केले? हे काय? जांभळाची बी. ॲक्च्युली आम्ही आलोय फक्त 1-2 दिवसासाठी. 1-2 दिवस पण नाही. आज आम्ही आत्ता पोहोचलो संध्याकाळी आणि उद्या संध्याकाळी निघू, म्हणजे रात्रीपर्यंत परत मुंबईत. ऑनेस्टली बोललो तर अजून राहायचंय, खूप इच्छा आहे. फक्त मला नाही, सगळ्यांना नाही. पण कसं आहे, सगळ्यांची लाईफ इतकी बिझी झाली आहे, ऑफिसमध्ये असो किंवा पर्सनल लाईफ असो, इतकी बिझी झाली आहे की वी गेट व्हेरी लेस टाईम टू विजिट सच ब्युटिफुल प्लेसेस इवन इफ दे आर आर नेटिव्ह. सो आता मला ॲक्च्युली दम लागला आहे, बट असं दाखवायचं नसतं की आपण दमलो आहे. कुशाल बारीक व्हायचा वेळ आला आहे अँड एक ॲडव्हेंचर संपलं. आता बघूया काय करूया हे माहीत नाही, बट आज रात्री गावठी चिकन आणि तांदळाची भाकरी याचा बेत आहे. सो एव्हरी वन इज व्हेरी मच एक्सायटेड. आणि आम्ही देवळात पण घेऊन जाऊ तुम्हाला, आमच्यासोबत तुमचंही दर्शन होईल. चला जाऊया आपण आपल्या मंदिरात. ते मस्त दिसतंय. आधी एवढं मंदिर इतकं दिसायचं नाही, बिकॉज इकडे पूर्ण अशी झाडं आणि झाडं एकदम हिरवळ असायची. म्हणजे आता ते मंदिर रिकन्स्ट्रक्ट केलं आहे, असं म्हणून तर एकदम दिसून येतं. खूप लोकांकडे स्वतःचं गाव असं बोलण्याचं ठिकाण नसतं. मीन्स माझा बोलण्याचा मुद्दा हा की ते असे समर वेकेशनमध्ये त्यांच्या गावाकडे जाऊ शकत नाहीत, बिकॉज त्यांचं गाव असं पर्टिक्युलर काही ठिकाण नाही आहे. सो ज्या लोकांना लक्झरी अवेलेबल आहे की मी माझ्या गावाला चाललो आहे, माझ्या आईच्या गावाला किंवा माझ्या वडिलांच्या गावाला, इट्स व्हेरी व्हॉट कॅन आय से, किती छान गोष्ट आहे ती की तुम्ही तुमच्या वेकेशनला तुम्ही तुमच्या मामाच्या गावाला किंवा मावशीच्या गावाला, तुमच्या आईच्या गावाला किंवा तुमच्या वडिलांच्या गावाला व्हिजिट करू शकता. आणि दिस इज हाऊ आमच्या गावातलं मंदिर दिसतं. तुम्हाला दाखवतो कुठे आहे ते, तर तेही दाखवतो. कॅमेरा चेंज करावा लागेल.
हे आमचं मंदिर आणि हे ठिकाण. आणि जरा तुम्ही दूर तिकडे बघितलं ना, मी जरा बघतो दाखवतो तुम्हाला पण ना, ते जे ठिकाण दिसतं तुम्हाला ते तो आमचा वाडा आहे. वाडा म्हणजे गाई म्हशींना ठेवतो ना, कॅटल हाऊस, ते ठिकाण आहे आमचं. बट सध्या आपण आपल्या गावात आपल्या देवाचं दर्शन करूया. ओके, सो तुम्हाला मंदिराचं दर्शन करवलं मी, आपल्या कुलदेवीचं दर्शन करवलं. आत्ता आपण जातोय एक स्पेशल ठिकाणी, जी जागा मी तुम्हाला लांबून दाखवलेली झूम करून मंदिराकडनं, आपण जातोय आपल्या वाड्यावरती. तुम्हाला तिकडनं मी सह्याद्री दाखवीन. तर आय होप तुम्हाला बरं वाटेल, आवडेलही. आणि किती माझा आवाज येतो तर मला माहीत नाही, पण बिकॉज माझा आवाज माईकवरती, माझा हात माईकवरती होता दिसतो. हा बघा वाडा, हे पर्वत, इकडनं आम्ही आज जाऊ शकतो. आणि आमचं शेत तिकडे, तिकडे आमची आंब्याची झाडं आहेत खूप सारी. मामा पोचला वाड्यावरती आणि आपण आलो आहे तिकडनं. ते आपलं होतं मंदिर. चला जाऊया वाड्यावरती. हे आपला वाडा. चिकन आहे इकडे, कोंबड्या आहेत, खाण्यासाठी नाही आहेत. सो कमेंट सेक्शनमध्ये तुम्ही सांगू नका की चिकन चिकन चिकन. आता लाईटिंग चांगली नाही ना, तर मी तुम्हाला आमची गुरं दाखवली असती. असं मी प्रॉमिस केलेलं, सह्याद्री डोंगर. लुक ॲट दॅट ब्युटी. आणि जो वारा सुटला इथे एकदम छान, जो घामाटलो आहे मी, बट इतकं पीसफुल वाटतं इकडे. छानपैकी एकदम वारा सुटला असतो, मस्त हवा लागतं. खूप 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 निसर्गरम्य, खूप 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 छान जागा आहे. मला एकदा म्हणजे मराठी अशी येते, बट एकदम स्पष्ट शब्द माहिती नाहीत कोणते उच्चारायचे. बट आजोबा हसतोय मला तिकडे ऐकून. बट किती छान वाटतं इकडे येऊन. किती वर्षानंतर येऊन मी, आय थिंक मे बी हे तुम्हाला 25व्या वेळा सांगितलं असेल, बट खूप छान वाटतं. नंतर एक ट्रिगर्ड इन्सान आहे, त्यांना त्यांची फॅमिलीला व्लॉग करताना बघतो मी, किती फ्रीली करतात ते व्लॉग. आणि आपल्याला आय डोंट नो, आणि मला माहिती पण नव्हते कॅमेरा कसा पकडायचा आणि कसं व्लॉग करायचं, काहीही आयडिया नाही आहे. दिस इज हेल ऑफ अ न्यू एक्सपिरियन्स. नेवर डन व्लॉगिंग. बट फक्त एक रिक्वेस्ट आहे की जर तुम्हाला हा व्लॉग आवडला असेल, माझा फर्स्ट ट्राय आहे, तर काही चुका झाल्या असतील तर आय एम सॉरी. आय विल इम्प्रूव्ह ऑन इट. मी अजून मेहनत करीन. आणि मी व्लॉग रेकॉर्ड पण करतो आहे माझ्या फोन कॅमेराने, सॅमसंग S22+, आणि तो चिक्कार तापतोय. तर जर व्लॉग आपला सुपरहिट झाला आणि सगळं नीट चाललं आहे, तर मी एक कॅमेराही घेईन. त्याच्यासाठी जरा वेळ लागेल आणि तुमचा सपोर्ट खूप सारा लागेल. तर हा होता डे 1 आपला जांभूळ गावात, खेड, रत्नागिरी. अँड जर मला आठवण राहिली, जसं मी तुम्हाला सांगितलं, रात्री डिनरमध्ये मस्त तांदळाची गरम गरम भाकरी आणि गावठी चिकन हा बेत आहे. तर मला लक्षात राहिलं तर मी व्लॉग करीन. तोपर्यंत टाटा बाय बाय, भेटूया लवकरच.
कोकणात येता किंवा तुमच्या कोणताही नेटिव्ह तुमचा जो पण गाव असेल, जेव्हा पण तुम्ही तिकडे येता ऑब्वियसली वेळ काढून येत जा. म्हणजे ॲटलिस्ट तुम्हाला तिकडे जास्त दिवस स्पेंड करता येतील, तिकडे राहता येतील, तिकडचं अनुभव घेता येईल, निसर्गरम्य जागेंचा मजा घेता येईल. आम्ही आलो आहे 1.5 दिवसासाठी किंवा 1 दिवसासाठी आणि आम्ही आता निघतो आहे. ही रेकॉर्ड करायलाच काइंड ऑफ विसरलो. बट आता तुमच्यासाठी काहीतरी स्पेशल आहे. आपण आहोत रत्नागिरीमध्ये आणि पाऊस सुरू होतो आहे. इट्स ड्रिझलिंग अ बिट. आय डोंट नो मी तुम्हाला दाखवू शकतो की नाही, बट आय ट्राय टू शो यू. वेट अ सेकंड. सगळं वादळ वादळ असं मस्त ढग म्हणतात, वादळ काय म्हणतोय मी, सगळे ढग असे जमा झालेत. पहिल्यांदा ब्लॉग करतोय म्हणून मी विसरलोच की आउटरोही काही असतं, पण मी तो शूट करायलाच विसरलो. बट व्लॉगचा मेन उद्देश हाच की जितकं शहर तितकंच आपलं गाव इम्पॉर्टंट आहे, जितकं शहरातली लोक तितकंच गावातली लोकं इम्पॉर्टंट आहे. अजून एक गोष्ट की 9 to 5 जॉब्समध्ये इतकं कंटाळलेलो आम्ही 3 मित्र, काहीतरी वेगळं करून दाखवायचं होतं. आणि हा आमचा एक सहज लहान प्रयत्न. जर तुम्हाला व्लॉग आवडला असेल तर थँक्यू सो मच, आणि जर नाही आवडला असेल तर थँक्यू सो मच फॉर टॉलरेटिंग. प्रॉमिस करतो की नेक्स्ट व्लॉग ऑनवर्ड्स अजून कॉन्फिडंट होऊन अजून इम्प्रूव्ह करू. थँक्यू सो मच. बाय बाय.